आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे गुलाबजल आणि आय ड्रॉप्स आहेत त्याकडे वाटतं. ये झोप तू, मी घालून देतो डोळ्यात. ये सावकाश सावकाश. बेटर वाटतंय आता? नाही नाही नाही, मला आता खूप जळजळायला लागलंय अजून. रिलॅक्स रिलॅक्स, तू पड खाली पडून राहा, जरा शांत हो. मी डॉक्टरांना कॉल करतो. नाही नाही नाही, नको, डॉक्टरांना नको बोलूस प्लीज. अगं नको म्हणजे काय, आपण आता टेम्पररी उपाय केलाय. डॉक्टर चेकअप करतील आणि औषधं लिहून देतील ना. अरे वाटेल मला बरं. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाहीये, तू माझं ऐकायचंय. तू शांत पडून राहा इकडे गपचूप. पण बिण काही नाही, तू थांबीच्या जवळ. मी कॉल करतो डॉक्टर. हॅलो डॉक्टर. हे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सकाळी सकाळी काय विचारतेस? नाही काहीच नाही. तुला बुटीकला नाही जायचंय का? हो जायचंय, पण जरा उशिरा जायचंय ना. ओके ओके. बाय द वे, तुला काही काम आहे का माझ्याशी? हो ऍक्च्युली मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. बोल ना. इशिता अगं बोल ना, काय बोलायचंय? अक्षय, तू प्लीज मला एक गोष्ट क्लिअर करशील? हा? तुझ्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग्स आहेत? म्हणजे तुला माझ्याबद्दल काही वाटतं का? इशिता अगं हे असं अचानक का सुचलं तुला? अचानक नाही, खूप दिवस झाले मला हे सांगायचं होतं आणि आता अजून वेट नाही होत म्हणून. इशिता मला कळत नाहीये, तू प्लीज मला स्पष्ट सांगशील? म्हणजे मी. अक्षय, ओह सॉरी, डिड आय बॉदर यू? नाही नाही, प्लीज बोला ना. बेटा शनाया आली आहे, जा तिला भेट. शनाया? केव्हाचीच आली आहे आणि तू अजून तयार होतोयस इथे. गो. मम्मा मी नाही बोलवलं तिला. ती काही म्हणाली का? काही काम आहे का तिचं? आम्हाला कशाला सांगेल? आणि ती आली आहे ना, तू जा आणि तिला विचार. मम्मा मला ऑफिसला जायला उशीर होतोय. अक्षय, ती इथपर्यंत आली, तिला तुझ्याशी बोलायचंय आणि तू काय इग्नोर करतोयस? गो. नाही मम्मा तसं नाही, मला खरंच उशीर होतोय. मी नंतर. आय सेड शनायाला जाऊन भेट. मम्मा पण. डू यू अंडरस्टँड? येस मम्मा. गुड. बाय, सी यू. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? आमचा मुलगा आमच्या शब्दाबाहेर नाहीये. यशोधरा मॅम, आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही. अक्षयशी लग्न करणं इतकं सोपं वाटलं तुला? आणि काहीही झालं तरी मी अक्षयशीच लग्न करणार. ट्राय इट. बाय द वे, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, शनाया ना, तिला पण अक्षयशीच लग्न करायचंय. कम व्हॉट मे, तिला या घरची सून व्हायचंय. अँड यू नो व्हॉट, आय फील दॅट्स फेअर ना. आय मीन तुझ्या आणि तिच्यामध्ये काही कंपॅरिझनच नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमचा अक्षय त्याच मुलीशी लग्न करणार ज्या मुलीशी लग्न करायची परमिशन आम्ही देणार. हे बघा, असं काहीही नाही. अक्षयचं माझ्यावर प्रेम होतं आणि होतं. या दॅट्स श्रावणी. या जगात नाहीये. सो कसलं प्रेम आणि कसलं काय? तुला अजून क्लॅरिटी नाही आली का? इशिता, श्रावणी या जगात नाहीये हे आमच्या अक्षयला पटलंय. तेव्हा आता त्याची मम्मा जिच्याशी लग्न कर असं म्हणेल ना,
त्याच मुलीशी तो करणार. ओके. ओ बिफोर आय फॉरगेट, ते जे 2 ऑप्शन्स आम्ही तुला सांगितले त्यावर विचार केलास का? नाही नाही नाही, इट्स ओके, काही घाई नाही आहे. टेक युअर टाइम, पण विचार कर हा डार्लिंग. हा चंपू अजून कसा आला नाहीये? नेहमी वाट बघायला लावतो. हाय शनाया, काही काम होतं का तुला? नाही, मम्मा म्हणाल्या तू थांबली माझ्यासाठी. अरे हो हो हो, ऍटलीस्ट गुड मॉर्निंग तरी विश कर. सॉरी, गुड मॉर्निंग. आणि काय रे, काही कारण असेल तरच आपण भेटायचं का? नाही म्हणजे आपण असं नॉर्मली चिल करायला नाही भेटू शकत? आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स ना. एनिवे, अरे माझं काम होतं म्हणूनच मी इथे आलीये. ऍक्च्युली माझी गाडी बंद पडलीये आणि तुझ्या ऑफिस जवळच मला एका ठिकाणी जायचंय. सो प्लीज मला तिथे ड्रॉप करशील का? शनाया, आय एम रिअली सॉरी, पण मला खरंच खूप उशीर होतो. अक्की प्लीज ना, प्लीज. अरे ऑन द वेच आहे आणि खूप इम्पॉर्टंट काम आहे. प्लीज. ओके चल. थँक्यू. चल. युसलेस, आम्हाला काय मेसेज पाठवतात? काय झालं ताई? अरविंदचा भाऊ, त्याच्या लेकीचे लग्न आहे, त्याचं इन्व्हाइट आलंय. अच्छा, मग त्यात काय एवढं चिडायचं? चिडायचं म्हणजे या अशा डाऊन मार्केट लोकांच्या लग्नाला आम्ही जाणार आहोत का? उगाच आम्हाला इन्व्हाइट पाठवतोय. जाऊ दे, अशा लग्नाला जायलाच नको आपण. नाहीच जाणार आहे आम्ही, फक्त आईच्या कानावर घालायला हवं. अरविंदकडची माणसं आहेत ना, आमच्या आईची फेवरेट. उद्या तिला कळलं की इन्व्हाइट आलं होतं आणि आम्ही सांगितलंच नाही तर घर डोक्यावर घे. हो हो हो, आलेच तिला सांगू. चला मीटिंगचं प्लॅनिंग करू. अहो, हा शालू आठवतो तुम्हाला? आपल्या लग्नात मोठ्या हौसेने घेतला होता तुम्ही माझ्यासाठी. जर बघा ना याची, अगदी जशीच्या तशी आहे. खूप जपून ठेवलंय मी हा, तुमची आठवण म्हणून. त्या शालूवरून हात फिरवला ना की मला तुम्ही सोबत असल्याचा भास होतो.